विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, कृपया ट्रॅकवर चालू नाही. विद्यार्थी आणि पालकांनी विद्यार्थी स्टँड जवळ पालक उभे आहेत त्यांना विनंती आहे. मम्मी पण आली का? प्ले करायचंय त्यावेळेस त्यांना भेटायला यायचंय. अभिनव आदर्श मराठी शाळा व अभिनव आदर्श हायस्कूल आयोजित सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे क्रीडा मंचावर आगमन होत असून आपण टाळ्यांच्या गजरात या सर्व पाहुण्यांचे स्वागत करूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्व प्रमुख पाहुण्यांचं या कार्यक्रमासाठी हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या या क्रीडा महोत्सवासाठी उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर आसनस्थ व्हावे व आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच PTA सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पाले की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. उनका नया रंग भरते हैं, आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. आज या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माननीय श्रीयुत सतीश कलंत्री सर, तसेच केला हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत रघुनाथ गायकवाड सर,
क्रीडा महोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननीय श्री विजेंद्र सिंग सर, सिनियर चीफ कोच ॲथलेटिक, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री त्र्यंबकराव गायकवाड सर, तसेच सहसचिव माननीय श्री विजय संकलेचा सर, तसंच संस्थेचे विश्वस्त माननीय श्रीयुत सतीश कलंत्री सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते. स्वागत, सुस्वागतम. धन्यवाद. या सुमधुर अशा स्वागत गीतानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. फुलांचे जसे सुगंधाशी नाते असते, प्रकाशाचे जसे सूर्याशी नाते असते, भावनांचे जसे कवितेशी नाते असते, तसेच कोणत्याही कार्यक्रमाचे नाते हे प्रमुख पाहुण्यांशी असते. म्हणूनच आजच्या क्रीडा महोत्सवाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत आहेत शाळेच्या शिक्षिका सौ गर्टे मॅडम. फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय, सभेला शोभा नाही मान्यवरांशिवाय, आजचा कार्यक्रम अपूर्ण वाटला असता कर्तृत्ववान पाहुण्यांशिवाय. आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्याला जिद्दीचे, धडाडीचे खेळाडू आणि तसेच शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी नेहमी तत्पर असणारे कर्तृत्ववान मान्यवर लाभलेले आहेत. त्यांचा मी परिचय आपल्याला इथं थोडक्यात करून देत आहे. सरांचे संपूर्ण नाव माननीय श्री विजेंद्र सत्यपाल सिंग सर, सिनियर चीफ ॲथलेटिक्स कोच म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केलेली आहे. सरांच्या अंगी असलेले अनेक गुण, जसे मार्गदर्शनातून डिप्लोमा पूर्ण केलेला आहे, त्याचबरोबर बुदापेस्ट हंगेरी येथे ॲथलेटिक्स कोचिंग कोर्स त्यांनी पूर्ण केलेला आहे. सरांना त्यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल, कर्तृत्वाबद्दल अनेक डिस्ट्रिक्ट बेस्ड कोच अवॉर्ड, आदिवासी सेवक अवॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज स्टेट स्पोर्ट्स अवॉर्ड, बेस्ट कोच, इंडियन यूथ टीम कोच एशियन यूथ एथलेटिक्स चॅम्पियनशिप बँकॉक थायलंड, इंडियन टीम कोच एशियन ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिप भुवनेश्वर, इंडियन टीम कोच ज्युनियर साऊथ एशियन चॅम्पियनशिप कोलंबो श्रीलंका, ज्युनियर इंडियन टीम कोच 50-18. दी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय श्री त्र्यंबकराव गबाजी गायकवाड सर, तसेच संस्थेचे विश्वस्त श्री सतीश राधाकिशन कलंत्री सर यांच्या हस्ते आजच्या क्रीडा महोत्सवाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार होत आहे. धन्यवाद सर. यानंतर आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री त्र्यंबकरावजी गायकवाड सर यांचा सत्कार अभिनव आदर्श मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ उर्मिला भालके मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर आपल्या संस्थेचे विश्वस्त माननीय श्रीयुत सतीश कलंत्री सर यांचा देखील सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच केनकेला हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत रघुनाथ गायकवाड सर यांचा देखील सत्कार भालके मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ब्लूबेल हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री अमोल कदम सर यांचा सत्कार अभिनव आदर्श हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ ठाकरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच सामाजिक कार्यकर्ते श्याम अकुल सर यांचा देखील सत्कार ठाकरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच आपल्या शाळेच्या पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा देखील सत्कार सौ ठाकरे मॅडम व सौ भालके मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते.
सर्व सदस्यांचा देखील सत्कार करावा अशी मी विनंती करते. सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. आजच्या क्रीडा महोत्सवासाठी लाभलेल्या अष्टपैलू अशा प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची. हीच प्रथा आहे आपली भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. म्हणूनच आजच्या या क्रीडा महोत्सवाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करूया. मी प्रमुख पाहुण्यांना व उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित करावी व श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाची सुरुवात करावी. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवलं जात आहे. जोरदार टाळ्यांनी आपण क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालंय असं जाहीर करूया. ज्योत सारखी जळत राहू दे, प्रभा सारखी पडत राहू दे. क्रीडा ज्योतीची सुरुवात सन 1936 सालापासून झालेली आहे. क्रीडा ज्योत अखंड तेवत राहावी, ज्योतीची प्रभा व तेज सर्वत्र पसरावे. खेळाचा प्रसार सतत होत राहावा, सर्वत्र खेळाडू वृत्ती वृंदीगत व्हावी, नवनवीन खेळाडू निर्माण व्हावे, खेळांना सतत उत्तेजन मिळावे, खेळाडू घडविले जावेत, हाच या क्रीडा ज्योतीचा हेतू. मान्यवरांच्या हस्ते
हवेत फुगे सोडून क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करूया. धन्यवाद सर. ज्योत सारखी जळत राहू दे, प्रभा सारखी पडत राहू दे. यानंतर शाळेचे विद्यार्थी आपल्या समोर मशाल संचलन सादर करत आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मैदानावरील मंचावर करतोय. इयत्ता 10वीचा विद्यार्थी अथर्व भालेराव हा अतिशय धडाडीचा व जिद्दीचा खेळाडू आहे. त्याने कराटेमध्ये उत्तम कामगिरी पार पाडलेली आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्याने त्याच्या या ठिकाणी कुमार अखिलेश विस्पुते हा परेडची प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी अनुमती दिलेली आहे. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आपण विक्रांत, अर्जुन, अग्नी आणि चेतक या 4 गटात विभागणी केलेली आहे आणि त्यानंतर या गटानुसार विद्यार्थी आपल्यासमोर संचलन सादर करतील. या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक श्री समीर काळोखे सर यांनी परिश्रमपूर्वक मार्गदर्शन केले आहे. आपल्यासमोर सादर करीत आहेत शाळेतील विद्यार्थी परेड संचलन. सुरुवातीला आहे हेड बॉय कुमार अखिलेश विस्पुते आणि हेडगर्ल आहे कुमारी नितिका नागरे. पहिला गट आहे विक्रांत गट. परेड संचलनास या ठिकाणी सुरुवात होत आहे. सुरुवातीला आपल्या समोर जो पहिला गट आहे तो आहे विक्रांत गट आणि या गटाचे नेतृत्व करीत आहे कुमारी जानवी गाडेकर. उपगट प्रमुख आहे कुमारी भार्गवी गांगुर्डे आणि बॅक हेडला उभी आहे कुमारी कोमल कुलकर्णी. पहिला गट आहे आपला विक्रांत गट. विक्रांत ही भारताची पहिली विमानवाहक नौका असून तिची निर्मिती ब्रिटनमधील रॉयल नेव्हीने केलेली आहे. 4 मार्च 1961 साली ती भारतीय नौदलात दाखल झाली. INS विक्रांत 23 जानेवारी 1997 रोजी नौदलातून निवृत्त झाली. आता जवळपास काही वर्षानंतर पुन्हा तिचा एकदा पुनर्जन्म झालेला आहे. आपल्या समोर आहे विक्रांत गट. यानंतर आपल्या समोर येत आहे अर्जुन गट. या गटाचे नेतृत्व करत आहे कुमार आर्यन उदावंत. उपगट प्रमुख आहे कुमार अधिकेत आडाव आणि बॅक हेडला आहे गौरव चव्हाण. अर्जुन हा भारतीय बनावटीचा रणगाडा असून DRDO यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. महाभारतातील प्रमुख धनुर्धरी अर्जुनाच्या नावावरून हा रणगाड्याला अर्जुन असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये 4 व्यक्ती असतात, कमांडर, गनर, लोडर व ड्रायव्हर. त्यानंतर पुढचा गट आहे अग्निगट. या गटाचे नेतृत्व करत आहे कुमारी दिव्या खेरणार. उपगट प्रमुख आहे कुमारी भाग्यश्री लांडगे व बॅक हेडला आहे कुमारी प्रतीक्षा पेखळे. अग्नी हे क्षेपणास्त्र असून 22 मे 1989 साली त्याची पहिली चाचणी चंद्रपूर येथे झाली. त्यानंतर चौथा गट आहे आपल्या समोर येत आहे तो म्हणजे चेतक गट. त्याचे नेतृत्व करत आहे कुमार जयेश ठोके. उपगट प्रमुख आहे वीर सिंग परदेशी. बॅक हेडला आहे कुमार यज्ञेश पवार. चेतक हे हेलिकॉप्टर असून नौदल, वायुदल, भूदल
यामध्ये संकटकालीन परिस्थितीमध्ये हे हेलिकॉप्टर वापरण्यात येते. या हेलिकॉप्टरची वजन क्षमता 1000 किलोमीटरची असून 4 माणसे बसण्याची सुविधा यात आहे आणि त्याची निर्मिती HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड या कंपनीने केलेली आहे. या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे बँडच्या ठेक्यात हे विद्यार्थी संचलन करत पुढे गेलेले आहे. शाळेने इयत्ता बालवाडी ते 10वीतील विद्यार्थ्यांची विक्रांत, अर्जुन, अग्नी आणि चेतक या गटात विभागणी केली आहे आणि हे 4 गट आपल्या शाळेचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. विक्रांत, अर्जुन, अग्नी आणि चेतक. या 4ही गटाचे नेतृत्व, 4ही गटाचे प्रमुख शाळेच्या ध्वजास या ठिकाणी मानवंदना देतील. विक्रांत, अर्जुन, अग्नी आणि चेतक गट. वर्षभरात सर्व स्पर्धा या 4 गटानुसार घेतल्या जातात. ज्या गटातील विद्यार्थी सर्वात जास्त बक्षिसे मिळवतात त्या गटाला त्या वर्षाचा विजयी गट म्हणून घोषित केला जातो आणि त्यास फिरता चषक प्रदान केला जातो. हॅलो. इयत्ता बालवाडी ते 10वीतील विद्यार्थ्यांची विक्रांत, अर्जुन, अग्नि आणि चेतक का निर्माण होता है और चारित्र्यवान खिलाड़ियों से ही राष्ट्र का निर्माण होता है. स्पर्धा म्हणजे यश अपयश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जिद्द. ही जिद्द उरात बाळगून खेळातील नियम, पंचांचे निर्णय व खिलाडू वृत्तीचे पालन होणे आवश्यक आहे. यासाठीच महत्त्वपूर्ण असते ती खेळाडू शपथ. म्हणूनच आपणासमोर शपथ घेत आहेत सर्व खेळाडू. या खेळाडूंना शपथ देण्यासाठी येत आहेत शाळेची विद्यार्थिनी कुमारी दिव्या खैरनार. एक साथ शपथ के लिए तैयार होंगे. तैयार अब. आम्ही अभिनव आदर्श मराठी शाळा व हायस्कूलचे सर्व खेळाडू अशी शपथ घेतो की आम्ही सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्साहाने व हिरिरीने सहभाग घेऊ. सर्व स्पर्धांच्या अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करू व पंचांनी दिलेले निर्णय मान्य करू. जय हिंद. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावं. आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशी एक गोष्ट सांगायला मला खूप आनंद होत आहे या ठिकाणी की आपल्या अभिनव आदर्श शाळेच्या ध्वजास या ठिकाणी मानवंदना देतील. आपल्या शाळेची विद्यार्थिनी जिचा मला आम्हा पूर्ण शाळेला अतिशय अभिमान आहे ती म्हणजे कुमारी अस्मिता गादेकर. हिला जी गाण्याची देणगी मिळालेली आहे, लहानपणापासून गाण्याची आवड असलेली आणि अंगी कला असल्यामुळे तिच्या पालकांच्या साथीने तसेच शाळेने तिच्या कलेचा विकास होण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धेतून तिला एक व्यासपीठ उभे करून दिले. तिने शालेय तसेच शालाबाह्य अनेक स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत भाग घेऊन अनेक बक्षिसं सुद्धा पटकावलेली आहेत आणि लहान वयातच ती आपल्या परिसरामध्ये गाण्यामध्ये अतिशय नावारूपास आलेली आहे. तिचं इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर पाहून जर तुम्ही पाहिलं तर तिच्या गोड आवाज तुम्हाला नक्कीच तिथे ऐकायला मिळणार आहे.
आणि सर्वात महत्त्वाची सांगण्याची गोष्ट अशी आहे की अस्मिता गादेकर हिचा स्टार प्रवाह या लोकप्रिय जी वाहिनी आहे तिच्यामध्ये मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे आणि सध्या ती स्टार प्रवाहाच्या त्या सेटवर तिथे आहे आणि हा कार्यक्रम 3 जानेवारी 2026 पासून स्टार प्रवाहावर रात्री 9 वाजता सुरू होत आहे. तेव्हा सर्व पालक विद्यार्थी यांना मी विनंती करते की बघायचं आहे. यानंतर आपण थोडं लयबद्ध हालचालींकडे वळूया. बघा, कुंभमेळा हा हिंदू धर्मातील साठी सज्ज झालेले आहेत. नाशिक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालं आहे. त्यामुळे ह्या प्रभू रामचंद्राच्या गीतावर इयत्ता 5वी ते 7वीचे हे विद्यार्थी मानवी साखळीतून आपल्याला अनेक संदेश या ठिकाणी देणार आहेत. आपल्यासमोर सादर होत आहे मानवी साखळीतून जवळजवळ 200 विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला संदेश देण्याचं काम या ठिकाणी करणार आहेत. हे विद्यार्थी या कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही नाशिकची भूमी. या गीतामध्ये आपल्याला असा संदेश बघायला मिळणार आहे की आपण बघतो आहोत की वृक्षांची खूप या ठिकाणी तोड होत आहे, तर ती होऊ नये. हे वृक्ष आपल्या जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे, कारण हे प्राणवायू देण्याचं जे काम करत आहेत, तर ते देण्याचं काम आणि जी लोकसंख्या वाढत आहे त्यासाठी ही झाडं अतिशय महत्त्वाची आहेत. हा संदेश आपल्याला या गीतातून बघायला मिळणार आहे. या ठिकाणी सज्ज झाले आहेत इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी आपल्यासमोर एक गीत घेऊन येत आहेत. प्रभू रामचंद्र यांचे एक गीत, या गीतावर आधारित हे एक सुंदर अशा लयबद्ध हालचाली या ठिकाणी आता सादर करतील. या गाण्यात जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. अपेक्षा राहते ना बघायला या म्हणून तुला पाहिलं नाही का? तेरे चरण में है मेरा माथा, नेह तू ही नाता, राशि शुरू और मत खत्म है, 2 अक्षरों की मेरी गाथा. तेरे चरण में है मेरा माथा, नेह तू ही नाता, राशि शुरू और मत खत्म है, 2 अक्षरों की मेरी गाथा. मेरे गगन की तू ही लाली, तू ही दशहरा, तू दिवाली, हे राम तव शरणम. श्री रामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणम. नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम. श्री राम श्री राम श्री राम श्री राम.
अतिशय सुंदर अशा लयबद्ध हालचालींचे प्रदर्शन या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केले आहे. या गीतासाठी 5वी ते 7वीतल्या सर्व शिक्षिका तसेच कोरिओग्राफर आकाश याने मेहनत करून हे नृत्य या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं करून घेतलेलं आहे. त्यामुळे त्या सर्वांचं आणि विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यानंतर आपल्या पुढे सादर होणार आहेत इयत्ता 8वी ते 10वीचे विषय सुंदर पद्धतीने हे विद्यार्थी समोर येत आहेत. इयत्ता 8वी ते 10वीचे विद्यार्थी अतिशय सुंदर आकर्षक असे आल्हाददायक वाटणारे मनोरे हे मुलं हे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत हनुमान चालीसेवर. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुखर सुधारी बरनौ रघुबर विमल जसु. त्यानंतर योगाच्या विद्यार्थ्यांनी तयार राहतील. योगातील विद्यार्थी तयार राहतील. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार. ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. वरण विराज सुबेसा कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजै कांधे मूंज जनेऊ साजै. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. सर्वांनी आपण केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. कर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर. प्रभु चरित सुनबे को रसिया श्री पवन बसिया. रूप धरि सिंह दिखावा रूप धरि लंक जरावा रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारे. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. अतिशय सुंदर असे मनोरे या ठिकाणी सादर होत आहेत. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देऊया. पुरना रघुपति की बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई. सबदन तुम्हारो यश गात सहित अहिसा वेद दिखपाल जहाते कवि कोविद कह सके कहा. ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर.
वाजवूया. उपकार युग सहस्र योजन बर भानु लीलो ताहि मधुर बल जानु मुद्रिका मेली मुख माही जल लागी गए अचरज नाही काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेरे जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर. एकतेचा हा मनोरा उंच गगनाला भिडे, शिस्त मेहनत विश्वास विजय त्यातून घडे. राम दुआरे टाळ्या वाजवूया आपण तुम रखवारे होती ना क्या बिन पैसारे सब सुख न है तुम्हारी सरना तुम रक्षक काहू शक्ती फक्त को स्नायूत नाही, तर ती असते मनात. मनोरंजन संस्कृती जगात. तीनों वीरा जपत निरंतर हनुमत वीरा जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय. संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा मनोरथ जो कोई लावे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन पर पावे. सदा रहो रघुपति के दासा तुम करे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. गान रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और प्रेम का चित्तन उत्साह वाढवूया. सब पीरा जो सुन जय हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गुसाई करहु गुरुदेव की नाई जो सिद्ध पार पाठ कर मनोरंजन आपल्याला खरोखर महासुख होई संस्कृती पर हनुमान जय सिद्धि साखी गौरी सीता सदा हरि चेता जय नाथ हृदय मत देना जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस लोक उजागर जय हनुमान अतिशय सुंदर. खांद्यावर विश्व कौतुक करूया. अतिशय सुंदर. यानंतर योगा आणि नृत्य यांचा संगम म्हणजे योगा नृत्य, ज्यात योगासनांच्या लवचिकतेचा श्वासावर नियंत्रणाचा आणि एकाग्रतेचा वापर नृत्याच्या कलात्मक अभिव्यक्तीसाठी केला जातो. हे तंत्र शरीराला लवचिक बनवते, मन शांत करते, आत्मविश्वास वाढवते आणि आंतरिक ऊर्जा जागृत करते. त्यामुळे शरीर आणि मानसिक आरोग्य सुधारते. यात योगातील ध्यान आणि नृत्यातील लय यांचा समन्वय साधून शरीर आणि मन यांना जोडले जाते. योगा इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थिनी.
नृत्याच्या लयीत योग, योगाच्या तालात नृत्य, शरीर मन आत्म्याचा होई सुंदर संगम नृत्य. शरीर मन आत्म्याचा होई सुंदर संगम नृत्य. नृत्याच्या लयीत योग, योगाच्या तालात नृत्य. Come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long. Gotta do my hair, put my makeup on. It's Friday night and I won't be long till I hit the dance floor, hit the dance floor. I got all I need. No, I ain't got cash, I ain't got cash, but I got you, baby. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no money as long as I can feel the beat. I don't need no money as long as I keep dancing. Come on, turn the radio on. It's Saturday and I won't be long. Gotta paint my nails, put my high heels on. It's Saturday and I won't be long till I hit the dance floor, hit the dance floor. I got all I need. No, I ain't got cash, I ain't got cash, but I got you, baby. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. Baby, I don't need dollar bills to have fun tonight. I don't need no money as long as I can feel the beat. I don't need no money as long as I keep dancing. सुंदर श्वासाच्या लयीवर चालती योगाची पावले. शरीर मन आत्मा सारे एकसूत्रात गुंफले. नृत्यातून उमटे समोर इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी सादर करीत आहेत संगीत कवायत. या मला सांगताना खूप अभिमान वाटतोय की या संगीत कवायतीमध्ये इयत्ता व पहिली व दुसरीचे जवळजवळ 260 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. आपणासमोर इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी सादर करीत आहेत संगीत कवायत. जोरदार टाळ्या वाजवून आपण या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊया आणि त्यांचं कौतुक करूया. जोरदार टाळ्या वाजवायच्या. लवकरच आपल्या समोर सादर होत आहेत संगीत कवायत. सादर करत आहेत इयत्ता पहिली व दुसरीचे विद्यार्थी. समझो दिल भर जाने जितना भी तुम समझोगे
अतिशय सुंदर अशा पद्धतीने विविध मुक्त हालचाली संगीताच्या सहाय्याने सादरीकरण करून वातावरण अतिशय आनंदमय असं केलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांचं आपण अभिनंदन करूया. तसेच या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचंही अभिनंदन. भारतीय संस्कृतीत माती म्हणजे केवळ जमीन नाही, ती आहे आपली ओळख, आपली मुळे नाही तर शिस्त, एकता व देशप्रेम शिकवतो, तो म्हणजे लेझिम. लेझिम हा एक पारंपरिक लोककला आहे. महाराष्ट्रात मराठी सैन्य विविध प्रसंगी आनंद व्यक्त करण्यासाठी लेझिम खेळत असे. सीमेपर्यंत लेझिम खेळत जाऊन स्वारीवर निघालेल्या सैन्याला निरोप दिला जात असे. शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण विषयात लेझिम हा एक तालबद्ध व्यायाम प्रकार म्हणून समाविष्ट आहे. सामूहिक व्यायाम प्रकार असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागाची संधी मिळते, मौज व आनंद मिळतो. तसेच याद्वारे भरपूर व्यायाम होतो, मनोरंजनही होते. त्यामुळे थकवा वाटत नाही, उलट ताजेतवाने वाटते. म्हणतात ना, देअर इज साऊंड बॉडी इन साऊंड माइंड. म्हणजेच काय, निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते. या सर्व क्रीडा प्रकारांमधूनच आमचे सर्व विद्यार्थी निरोगी राहणार आहेत. आपल्या समोर लेझिममुळे शारीरिक कार्यक्षमतेच्या सर्व घटकांवर चांगला परिणाम होतो. यातील कार्यक्षमता म्हणजे लवचिकता, चपळता, ताकद, दम, स्नायूंची सहनशीलता, दमदारपणा, वेग इत्यादी वाद्यांच्या सहाय्याने केली जातात. त्यामुळे मानसिक आनंद मिळून ताणतणाव कमी होतो. आपल्यासमोर लेझिम सादर करत आहेत इयत्ता 3री व 4थीचे विद्यार्थी. या कार्यक्रमामध्ये एकूण 232 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया. आपल्यासमोर सादर करत आहेत इयत्ता 3री व 4थीचे विद्यार्थी लेझिम. बक्षीस पात्र विद्यार्थी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहतील. ज्या विद्यार्थ्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि ते बक्षीस पात्र आहेत, त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन बसायचं आहे. इयत्ता 3री व 4थीतील विद्यार्थी महाराष्ट्रातील मातीत खेळला जाणारा लेझिम हा क्रीडा प्रकार सादर करत आहेत.
केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की यानंतर पुढची रचना सादर होत आहे स्वस्तिक. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्वस्तिक या चिन्हाला अतिशय महत्त्व आहे. स्वस्तिक हे शुभतेचे, सकारात्मकतेचे आणि प्रगतीचे प्रतीक आहे. कुठल्याही शुभ कार्यामध्ये स्वस्तिक या चिन्हाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या हालचालींमधून उभे राहणारे स्वस्तिक आपल्याला ऊर्जा आणि उत्साह देते. भगवान शंकराचं आवडतं वाद्य. जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देऊया. डमरू हे नाद, लय आणि तालाचे प्रतीक आहे. ताल केली जात आहे. हा आकार रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संस्थेशी संबंधित आहे. अधिक या चिन्हाचा प्रतिकात्मक अर्थ म्हणजे जोडणे, जीवन वाढवणे आणि आरोग्य सुधारणे. रचनांमधून विद्यार्थ्यांनी आपली एकाग्रता, समन्वय आणि क्रीडा कौशल्य अतिशय सुंदररित्या सादर केले. या सुंदर सादरीकरणासाठी आपण सर्वजण पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या या लेझिमपटूंना दाद देऊया. तसेच या लेझिमपटूंना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे देखील अभिनंदन. यानंतर कार्यक्रमाची सूत्रे मी माझ्या सहकारी शिक्षिका सौ गरटे टीचर यांच्याकडे देतो.
यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चल